Yeah.
अडकून बसलो ना माय बाबा, देहाच्या पलीकडे जात आला पाहिजे, याला परमार्थ म्हणतात. तुम्ही आम्ही देहबुद्धीनं राहणारी माणसं आहोत, ठीक आहे ना. जरा हाताला लागलं, जरा बोटाला वेळी कापली, जरा काय झालं की तुम्ही आम्ही हा वगैरे रोज 2-2 दिवस त्याला बँडेज असते, गाडीवर न पडला, हात मोडला, 2-2 महिने 3-3 महिने हात गळ्यात असतो माय बाबा. का काय करताच येत नाही. तुम्ही आम्ही देहबुद्धीनं धरून राहणारी माणसं आहोत. मग देवाने देह दिला कशा करता? देह दिला भजनाकरता, आणि या भजनाचा हेतू साध्य करण्याकरता या देहाचा उपयोग झाला पाहिजे. हा देह सुंदर असे, या देहामध्ये 2 हात येतात. हे हात काय फक्त सोन्याच्या अंगठ्या घालायला, सोन्याच्या पाटल्या घालायला, दणके द्यायला, हात दाखवायला, हिजी माप काढायला देवाला हात दिलेला नाही. काम करण्याकरता जसं आपण हाताचा उपयोग करतो ना माय बाबा, तसं या हातानं भगवंताच्या भजनाने टाळी वाजवण्याकरता सुद्धा हात सुंदर उपयोगी पडू शकतो. परमार्थाकरता उपयोगी पडण्याकरता हे हात दिलेले आहे. देवाने सुंदर कान दिले, त्या सोन्याच्या डिंगा झुबड डुलर घालायला नव्हे, डीजेची डिस्कोची गाणी ऐकायला नव्हे. हिनं काय केलं, तिनं काय केलं, अमक्याची गेली, खच्चाळीची गेली, तमक्या तमक्या बरोबर गेली, ऐकायला कान दिलेले नाही. सुंदर डोळे दिले, तेवढीच हे काहीतरी विचित्र बघण्याकरता नाही. ते मायबाप फक्त TV बघायला, PUBG खेळायला, WhatsApp बघायला आणि बाकीचे सगळे उडे धुणे बघायला डोळे दिलेले नाही. हे सुंदर डोळे भगवंताचं ध्यान आणि भजन करण्याकरता, देवाचं सुंदर दर्शन घेऊन त्याचं हृदयामध्ये चित्तामध्ये स्मरण करून ध्यान करून जीवन कृतार्थ करण्याकरता आपल्याला हे डोळे दिलेले आहेत. सुंदर अशी जीभ दिली, चरा 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 नको तिथं चालवायची नाही. त्या वाणीमध्ये गोडवा असावा, जिभेमध्ये गोडवा असावा. ज्याची जीभ गोड असते, ज्याची वाणी गोड असते ना मायबाप, त्याला सगळी माणसं आपलीशी करता येतात. जग जिंकायचं, जग जिंकायचं म्हणजे नक्की काय करायचं असतो? काय पळत पळत जाऊन शर्यती करायची असतात का? नाही. आपली माणसं तर आपली असतात, परंतु शेजारच्याला सुद्धा प्रेमानं आपलंच करता येतं. मग हे प्रेम व्यक्त करण्याकरता देवानं दिलेलं तोंड हे एक माध्यम आहे बरं का. त्यामुळे ज्याचं तोंड चांगलं असतं ना, तो माणूस सगळ्यांमध्ये प्रिय असतो. बरं काही नाही बघा. त्यामुळं एकच गोष्ट चांगली शिका की आपलं तोंड छान ठेवा, तोंड गोड ठेवा. छान ठेवा म्हणजे उगाच फेरवली थापायची, त्याच्यावरती पावडर लावायची आणि मग त्याच्यावर अर्धे सगळं मेकअप करून बसायचा. त्याला तोंड चांगलं ठेवणं असं नाही. त्या वाणीवरती गोडवा असावा, आणि या वाणीमध्ये गोडवा कधी येतो? त्या नामस्मरणाने वाणीमध्ये गोडवा येत असतो. त्या वाणीमध्ये एक चैतन्य निर्माण होत असतं, आणि हीच वाणी दुसऱ्यावरती प्रभाव टाकत असते. म्हणून तुकोबराय सांगतात आम्हाला हे सगळं मायबाबू समजलं. तुकोबरायांनी याचा अनुभव घेतला, आणि तीच गोडी माझ्या तुकोबरायांना लागली. म्हणून तुकोबरायांनी आजच्या अभंगाचं प्रथम Oh,
बाक म्हणण्यापेक्षा कसरत आणि कस लावावे लागणारे, कारण नेहमी काळी 2 कीर्तन असतात, पांढरी 3 कीर्तन आहे. जरा लेडीजच्या मागे साथ करायची म्हटलं की जरा थोडीशी अडचण होत असते, परंतु महाराज म्हणले काय कुणाला कमीही नाही. महाराज कुठेही का आम्ही कमी पडणार नाही, असंच चित्र तुमच्याकडून दिसतंय. असो झालं, एक चरण तर संपले, राहिली 2 चरण, त्यामुळे थोडा वेळ आणखी लावायचं आपल्याला. ठीक आहे, अतिशय सुंदर, छान पण आनंद झाला. जबरगुरु तुकोबारायांनी सुंदर असं वर्णन सांगितलं, देवा तुझं नामस्मरण मुखामध्ये यावं, त्याच्यामध्ये कधी खंड पडून देऊ नकोस, कारण खंड पडला ना देवा तर मला भीती वाटते की मी तुझ्यापासून दूर जाईल, तुझ्यापासून लांब नाही जायचं का, कारण या पृथ्वी तलावरती माझे जगद्गुरु तुकोबाराय 5वा वेद म्हणून ओळखले जातात. बरं का, 4 वेदानंतर जर कुणाचा नंबर लागतो तर माझ्या तुकोबारायांचा नंबर लागतो, आणि माझ्या तुकोबारायांना हा 5वा वेद म्हटलं जातं. कारण तुकोबारायांचा गाथा मायबापू ज्याच्या घरी आहे ना, त्यांनी फक्त तुकोबारायांच्या गाथ्यातले 2च अभंग वाचा, ज्याला ते समजतील ना त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद त्या गाथ्यामध्ये. तुकोबाराय जरी डोळ्याने दिसत नसतील, देहाने आपल्यामध्ये नसतील ना, तरी तुकोबाराय प्रत्येकाच्या घरामध्ये गाथ्याच्या रूपाने आपल्या घरात असू शकतात. ज्ञानोबाराय जरी तुमच्या आमच्यामध्ये नसले ना, मायबाप होतं ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने, हरिपाठाच्या रूपाने ते आपल्या घरामध्ये आहे, हे कधी विसरू नका. कारण साधू संतांनी आपली ओळख आणि आपले चैतन्य, आपला आत्मा गाभा ग्रंथ रूपाने या समाजाला दिला, आणि या समाजामध्ये आज ते या ग्रंथ सामग्रीच्या रूपाने आहे. कारण गावागावामध्ये आज अखंड ज्ञानेश्वरी सप्ताह आपण ऐकत असतो. ठीक आहे ना, तिथं आत्मचरित्र सप्ताह कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाही. उद्या मी उठले माझं आत्मचरित्र लिहिलं ना, आपलं चालू दे सप्ताह, प्रियंकाताई आत्मचरित्र सप्ताह कुठेही ऐकायला मिळणार नाही. त्याला चरित्र कसं असावं लागतं, त्याला जीवन कसं असावं लागतं, जीवनाचा गाभा कसा असावा लागतो, कारण ते ज्ञान देण्याचं काम म्हणजे साधू संतांनी केलं, आणि याच ज्ञानाचा गाभा त्यांनी या समाजाला दिला, आणि तेच महत्वाचं काम म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं. म्हणून जाता जाता सांगते की विश्वास ठेवावा, परंतु हा विश्वास साधू संतांवरती असावा. तुमचा आमचा विश्वास भलत्याच गोष्टींवरती असतो. इतका विश्वास आपण आपला विश्वास कुठेही ठेवतो बरं का. अचानक घरामध्ये बसलेलो असतो, दारावरती अचानक म्हटलं जातं, एक बिचारा येतो, म्हणतो सोनं डबल करून देणार, सोनं डबल करून देणार, सोनं डबल करून देणार. अचानक ते बाहेर बायका पळत येतात, बायकांना लय मोठी वेळ, घरात कपाटात ढिगभर साड्या पडलेल्या असतात, इतक्या साड्या, पण दारावर फक्त यावंच एखादं, साडी घ्या साडी. नुसतं साडीचं नाव आलं की आमच्या बायका घोळका करूनच बोलतेली उभा असतात. पण दादा ती दाखवावर नाही, ती कलर नाही, ती दाखवावर दुसरी. अरे घरात इतक्या साड्या पडल्या, ते नवरं सुद्धा डोक्याला हात मारतात, ह्या बाईला काय म्हणावं का, कारण स्वतःजवळ पैसे नसतात, बँक मॅनेजर आणि एटीएम कार्ड घरात असतं, ते बिचारा टीव्ही बघत असतं. ते टीव्ही बघण्याच्या भानात इतकं असतं, बाईक आवाजमध्ये ऐकलं का आम्ही साडी घेतली बरं का, मला 2000 रुपये द्या, एटीएम कार्ड तिथंच म्हणतो बाय का, बरं ते गौरीमध्ये इतकं दंग झालेला असं, हा बरं तिथं पाकिट ठेवले बघ, घे त्या पाकिटात 2000 जे 4000 गेलेले एटीएम कार्डला काढालेच नाही, पण एटीएम कार्ड टीव्ही एवढं दंग झाले काय बोलायलाच नको. घरात इतक्या साडी असताना सुद्धा मी साडी घ्यायला गेलो, साडी घेऊन मोकळे झालो. अचानक भांडीवाली बाई गावामध्ये गेली, भांडी घ्या भांडी. तुम्ही म्हणाले बिचारी हेच काम करते का, काय कीर्तन करते का, साड्या विकते का, नक्की भांडी विकते. भांडीवाला जरी दारात कपाटाला इतकी भांडी लागलेली असतात, थोरल्या सुनेची भांडी, धाकट्या सुनेची भांडी, मधली सून असली तर तिची सुद्धा भांडी, सासूची भांडी, तिच्या सासूची असली तर तिची भांडी, घरात सगळी भांडीच भांडी. तरी सुद्धा जर दारावर भांडीवाला आला, त्यातनं पण पळी बघल, चमचे बघल, ते जरा उलटाला बघल, ते भातवडी बघल, काय ना काय पण त्या विचाराला मोकळा सोडायचा असं पाडी. मी मागाशी बोलले बरं का, तुम्ही नावासारखे गावाचं नाव आहे ना तशी तुम्ही माणसं दिसतात बरं का. असं करून बघितलं एवढे सुंदर चेहरे, हसरे चेहरे दिसतात ना, असं वाटतं नुसतं बघतच बसावं, एवढे हसरे चेहरे दिसतात. कदाचित म्हणूनच तुमच्या गावाचं नाव हसेवाडी असेल. जरी तुम्हाला माहित नसलं तर आज ओळखून घ्या, आपल्या गावाचं नाव हसेवाडी आहे ना, तर गावातलं आपलं चैतन्य म्हणून ते चैतन्य कधी घालवायचं नाही. सतत आपले चेहरे हसरे दिसले पाहिजे, त्यावेळी तुम्ही गावाच्या सार्थकतेला पात्र ठरा. ठीक आहे ना, सतत हसत राहायचं.
हसायचं. एखादं रडायला लागलं, एखादं दुःखी झालं ना तर त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचा प्रयत्न करा. खूप मोठं पुण्य केलं बाबा. दुसरं काही करायची गरज नाही. तुम्ही त्या एखाद्याला पैसे देऊ नका. दुःखाच्या प्रसंगात फक्त जा आणि त्याच्या पाठीवर हात फिरवा. ताई नको दुःख बाळगू, जगामध्ये हे सगळं असं चालत आलेलं आहे. असं वेगळं आपल्या आयुष्यामध्ये काय घडलं, फक्त दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा. नाही तुमच्याच्यानं दुःख दूर करता आलं तरी चालेल, परंतु एखाद्याचा आत्मा मात्र दुखवू नका. त्याला दुःखी करण्याचा आणि उगीच त्याच्या दुःखावरती मीठ टाकण्याचा प्रयत्न करू नका. त्याला हसू कसं येईल, त्याचा चेहरा प्रसन्न कसा होईल याचा विचार तुम्ही आम्ही करा. कारण आमचा परमार्थ हे शिकवतो, कुणाचं अंतःकरण दुखवू नये. त्या आत्म्याला जाणलं पाहिजे. सोनं डबल करेल म्हणून माणूस दारात आला आणि बिचारी बाहेर आली. दादा सोनं डबल करून देणार म्हणे. हो हो ताई सोनं डबल करून देणार. बर 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 माझ्या वडिलांनी ना माझ्या लग्नामध्ये 4 तोळ्याचा डाग दिलाय. 2 मिनिटं थांबावर कमी डाग घेऊन आले. नक्की डबल करून देणार ना. हो 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 नक्की डबल करून देणार. या ताई तुम्ही एक डाग घेऊन. ही बिचारी आतमध्ये गेली, कुठं ती जोडी ठेवला 4 तोळ्याचा डाग घेऊन आली ना. का हाव सुटली डबलीची. 4 किती तोळे होणार, किती तोळे होणार होय, किती तोळे, 8 तोळे होणार. बिचारी आली ना 4 तोळे घेऊन. दादा हे घ्या 4 तोळे. दादाला अचानक लागले, बाई थोडस पाणी मिळेल का प्यायला. तर ताब्यावर पाणी आणलं ना. आता माई इतकी भारावलेली होती, तिला असं वाटलं होतं कधी एकदाच 4 तोळ्याचं 8 तोळं झालेलं बघते. बाबा रे बाबा, दादा पाणीच काय बाबा, जेवण मारते, परंतु माझं डबल सोनं झालं पाहिजे. माई इतकी हरवलेली होती, इतकी हरवलेली होती. बिचारीनं 4 तोळे त्याच्याच हातात दिलं आणि पटकन पाणी आणायला गेले. तांब्या भरून आणेपर्यंत 4 तोळं बी गायब आणि तो दादा बी गायब. अजून काही 8 तोळं झालेलं नाही. तो बिचारी बी माघारी आला नाही. विश्वास नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्याचं आपलं काम आहे बरं का. कुठेही विश्वास ठेवायचा, कशावरही विश्वास ठेवायचा. अमक्या अमक्याला हो अमक्या अमक्याच्या घरामध्ये एवढा मोठा साप निघाला, एवढा भला मोठा साप. आता हे अंतर कुठं असला साप कुठं असतो का. त्याला म्हणणं आम्ही त्या पिक्चर मध्येच बघितलेलं आठवतंय. आता एवढा मोठा साप तर आम्ही कधीच बघितलेला. हे मोठा अवतार होता. सांगताय काय तुम्ही ऐकता का. होय ती पुढे होतो काय सांगताय, होय कुठं दिसलं. हा कसं जास्त एवढं एवढं हो, त्याला लांब असतं, थोडासा दिसायला असतं, त्याला काय ते घोणस का काय ते वेगळं काहीतरी प्रकार म्हणतात. परंतु सांगताना माणूस करत असतो, ते पुढचं माणूस तुला आश्चर्यानं ऐकत असतं. सांगण्याचं तात्पर्य असं, आपण बोलण्यावरती चटकन विश्वास ठेवतो आणि त्याच विश्वासानं वागायला सुरुवात करतो. एखादी इतकी काय वेगळी, इतकी काय वेगळी, इतकी काय वेगळी, तिच्या सौंदर्याचा तर काय तुलनाच नाही. पण पुढच्या नावानं वा काय सुंदर दिसते ग तू आज, काय सुंदर दिसते आज, तिची कॉलर एवढी ताट. हा सारखी 4 वेळा रोज एकदाही बघायला वेळ नाही, पण एखाद्या दिवशी तिला म्हणावं आज तू लय भारी दिसते. आई बाबा दिवसात 4 वेळा आरशासमोर जाय ना तर मी भारी दिसते वाटतं. शेजारची नाट्य का विश्वास ठेवला. ठीक आहे, तुमचा आमचा दृढ विश्वास होतो की मी चांगली दिसते, त्याचा परिणाम इतका होतो आम्ही फक्त त्याच्याच मागे लागतो. माझे जगद्गुरु तुकोबाराय साधू संत हे सांगतात, बाबा विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, पण नामस्मरणाशिवाय धर्मार्थाशिवाय जगात कशावरती विश्वास ठेवू नका. साधू संतांच्या संगतीमध्ये हा विश्वास दृढ होत असतो आणि हाच विश्वास मायबाबो विश्वासो फलदायका. परमार्थामध्ये हाच विश्वास कामी येतो आणि परमार्थामध्ये देव प्राप्त करून देण्याकरता हाच विश्वास दृढ झाला पाहिजे. हा विश्वास दृढ झाला म्हणजे संत जनाबाईचा, हा विश्वास दृढ झाला म्हणजे संत काळोबाईचा. एका विशेष मुलगी असून सुद्धा अशा मुलगीला देव प्राप्त व्हावा मायबाबो इतकी सोपी गोष्ट नाही. आज मुलींनी कीर्तन करायचं म्हणलं तरी काही काही गावामध्ये सप्त्यामध्ये स्त्रियांना कीर्तन करून देत नाही. आता देऊ दे नाही देते, मला त्याच्यावरती विचार मांडायचा नाही, परंतु का करू नये, परमार्थ करायला सगळ्याला वाव आहे माई बाप. का सकाळांसी येथे आहे अधिकार, सगळ्यांना इथं अधिकार आहे. त्यामुळे नामस्मरण करायला बिघडतं कुठं. सर्व संतांनी मायबापो या सर्व स्त्रियांना बरोबर घेऊन परमार्थ करण्याचा अधिकार माझ्या संत मायबापांनीच तुम्हाला दिला. मग हा परमार्थ करत असताना तुम्ही आम्ही मागं पडता कामा नाहीये. मग हाच विश्वास दृढ होण्याकरता हा विश्वास इतका दृढ झाला पाहिजे की आमच्या काही न वाचे न म्हणाल फक्त विठ्ठलच म्हणलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा या विश्वास Hare
सुंदर मागणं उभारणे केलं आणि याच मागणीला उत्तर करता तुम्ही सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम प्रेमाने आणि प्रामाणिकपणे सगळ्यांनी भोजन करायचं बरं का बसलेले. आता तुमची भक्ती पणाला लागू द्या. विठोबार कुमारी Hey!